तालुक्यातील अवसरी खुर्द व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे गाव असूनही येथे कायमस्वरूपी पोस्टमन नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, बँकेची कागदपत्रे तसेच न्यायालयाच्या नोटिसा वेळेवर मिळत नसल्याने राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण महादेव शिंदे यांनी शासनाकडे तातडीने कायमस्वरूपी पोस्टमन नेमण्याची मागणी केली आहे। काय म्हणाले प्रवीण शिंदे? अवसरी खुर्द हे तालुक्यातील 3 नंबरचे मोठे गाव आहे। येथे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। दळणवळणाच्या दृष्टीने हे गाव महत्त्वाचे असूनही पोस्टाची सोय नाही। वारंवार प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही शासनाने याची दखल घेतलेली नाही। सध्या कंत्राटी कर्मचारी येतात, पण ते वेळेअभावी येत नसल्याने आधार, पॅन, पासपोर्ट सारखी महत्त्वाची कागदपत्रे नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत। काही वेळा तर कोर्टाच्या नोटिसा न मिळाल्याने नागरिकांचे नुकसान होते। शासनाने तातडीने येथे कायमस्वरूपी पोस्टमनची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवीण शिंदे यांनी केली। समस्या काय? 1. कंत्राटी कर्मचारी। सध्या आठवड्यातून 1 ते 2 वेळाच कर्मचारी येतो, त्यामुळे पत्र साचून राहतात। 2. महत्त्वाची कागदपत्र रखडली। आधार, पॅन, पासपोर्ट, बँकेचे OTP पत्र, विम्याची कागदपत्र वेळेत मिळत नाहीत। 3. कायदेशीर अडचणी। कोर्टाच्या नोटिसा, समन्स वेळेवर न मिळाल्याने नागरिक अडचणीत येतात। 4. व्यापारी वर्गाचे नुकसान। व्यापारी व्यवहारांची बिले, चेक, कागदपत्र वेळेत न मिळाल्याने आर्थिक फटका। प्रशासनाची भूमिका। याबाबत पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अवसरी खुर्द गावासाठी कायमस्वरूपी पोस्टमनच्या जागेचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे। लवकरच कार्यवाही होईल असे आश्वासन देण्यात आले। नागरिकांची मागणी। अवसरी खुर्द ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली आहे की डिजिटल इंडियाच्या युगात टपाल ही अत्यावश्यक सेवा आहे। शासनाने तातडीने येथे कायमस्वरूपी पोस्टमन नेमून नागरिकांची गैरसोय दूर करावी। अवसरी खुर्द, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। अवसरीत परमनंट असा पोस्टमन नाही, ही मागणी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष प्रवीण महादेव शिंदे यांनी केली। अवसरी गाव हे तालुक्यातील 3 नंबरचं गाव असून त्या गावात दळणवळणाची साधनं व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यापारी वर्ग जास्त असल्यामुळे पोस्ट मास्तर त्याची प्रामुख्याने गरज आहे। ते शासनाने याची दखल घेऊन तरी वेळोवेळी प्रशासनाचं पत्र यावर केलं असल्यावर कारण असो तरी कुठल्या प्रकारची दखल न घेतली। त्याच्यामुळे नागरिकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, इतर येणारी पोस्टच्या माध्यमातून येणारी पत्र ही कायमस्वरूपी ही वेळेअभावी वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी असल्यामुळे वेळेअभावी मिळत नाही। काही कोर्टाची नोटीस असते ती मिळत नाही। त्याच्यामुळे ही शासनाने दखल घेऊन त्यांच्या लवकर पोस्टमन द्यायची व्यवस्था करावी।